नमस्कार. आज 16 मार्च 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर, निवडणुकांची रणधुमाळी. पश्चिम बंगाल 294 सीटसाठी पहा 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान असणार आहे. त्यानंतर आसाममध्ये 126 सीट्स आहेत व मतदान असेल 9 एप्रिल रोजी. त्यानंतर पॉंडिचेरी 33 सीट्स आहेत व मतदान आहे 9 एप्रिल. त्यानंतर तमिळनाडू 234 सीट आणि मतदान आहे 23 एप्रिल. त्यानंतर 140 सीट केरळ आणि मतदान आहे 9 एप्रिल. विधानसभेच्या या सीट्स आहेत व लास्ट इयरला UPSCने म्हणजे आय थिंक 2023मध्ये पॉंडिचेरीबद्दल UPSCने प्रश्न केलेला होता की प्रेसिडेंट ऑफ इंडिया ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस पॉंडिचेरीचं तिथे जास्त मत आहे की सिक्कीमचं जास्त मत आहे. ओके, आता पहा यामध्ये सगळ्यात जास्त आहेत बेंगाल आणि तमिळनाडू. हे 2 तरी राज्य तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला प्रश्न किंवा इव्हन पहा सरसेवेला पण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विधानसभेची सदस्य संख्या काय आहे. ओके, त्याच्यानंतर सर्व राज्यांची जी मतमोजणी आहे ती 4 मे रोजी होणार आहे. त्याच्यानंतर बारामती आणि राहुरी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेतन्याहू यांच्या मृत्यूची अफवा स्किप करू शकता बातमी. पुढे चला. आता लोकसत्तामध्ये जास्त काही बातम्या कामाच्या नाही आहेत. 1 ते 2 बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहेत जे की मला न्यूज ॲनालिसिसमध्ये त्याला कव्हर करायचं आहे. तर पहा ही बातमी आहे महत्त्वाची, भिंतीच्या अल्याड आणि पल्याड. ओके, तर भिंतीच्या अल्याड आणि पल्याड म्हणजेच काय आहे हे बेसिकली हा आपला आहे प्यारा भारत. ओके, हा आपला प्यारा भारत. ओके, सॉरी, परत एकदा आपण नकाशा काढूयात म्हणजे थोडासा चांगला. हे अशा पद्धतीने आपला प्यारा भारत आहे. ओके, मग हे इथं पहा आपला बाजूलाच कोणता देश आहे, हा आहे म्हणजे आता बांगलादेशचा नकाशा तुम्ही हे लक्षात घ्या, हे आहे बांगलादेश. ओके, मग हा जो बांगलादेश आणि हा आपला प्यारा भारताचा जो भाग आहे इथं कोणती बाउंड्री आहे, आपलं कोलकाता किंवा वेस्ट बेंगॉल आहे व सध्याला वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन पण आहे पहा. ओके, मग येथे आपलं जे पोर्ट आहे हुबळी पोर्ट किंवा कोलकाता बंदर इथं आहे आपलं, बरोबर. मग अगदीच पहा तुम्ही किंवा या मॅपमध्ये तुम्ही चांगलं समजू शकता. पहा हे आहे अशा पद्धतीने इथं आहे हुगळी किंवा हुबळी नदी किंवा हुबळीचं बंदर हे अशा पद्धतीने इथं आहे. ओके, व गंगा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये जात त्यावेळेस आपण त्याला पद्मा म्हणतो, बरोबर. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग पहा हे अशा पद्धतीने इथं आहे आपल्या देशाची बाउंड्री. ओके, बाउंड्रीच्या इकडे आहे इंडिया व इकडं आहे बांगलादेश, बरोबर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम काहीच नाही. तर पहा आता इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये होते ना अगदी त्यांनी हुगळी बंदर या बंदराचा त्यांनी जास्त करून वापर, बरोबर. मग आता अगदीच पहा 1717मध्ये फरुख सियार यांनी फरमान दिलं होतं पहा, तेव्हापासून यांनी ना फ्री ऑफ कॉस्टली तिथून व्यापार वगैरे करत होते, बरोबर आहे. मग 1947च्या दरम्यान त्यांना जाणवलं की बाबा हुगळी नदी जी आहे आपली त्या नदीचं पाणी तिथं कमी होत आहे. ओके, किंवा हुबळी नदीचं जे पाणी आहे हे कमी होत आहे. मग हे जे पाणी आहे ते आपल्याला भरून काढावं लागेल, अन्यथा हे पोर्ट वर्क करणार नाही. कारण पहा मोठे मोठे जहाज असतात, आता अगदीच जे व्यावसायिक शिप्स आहेत पहा ते अगदीच मोठे असतात, बलाढ्य जहाज असतात म्हणजे ट्रेड करण्यासाठी. मग ते जर भारतात आले व भारताच्या नदीला जर पाणीच नसेल ना तर ते होऊ शकणार आहे का, शक्य तिथं जहाज येऊ शकणार आहे का, ते येऊ शकणार नाही. मग त्यामुळे त्यांनी काय म्हटलं की पहा आपण काय करूयात, आता अगदीच या पाण्याला म्हणजे जे गंगा नदीचं पाणी आहे ते बांगलादेशमध्ये जाऊन पहा पुन्हा त्याचे डिस्ट्रीब्युटरीमध्ये वगैरे वितरण होतं. ओके, मग त्या पाण्यामध्ये तर आपण पहा तिथं पोर्ट तर स्थापित करू शकत नाही. मग आपल्याकडे काय हुबळी नदी यामध्येच पोर्ट आपलं स्थापित आहे व इथंच आपण काय करू शकतो पहा पाणी जास्त तिथं तयार ठेवू शकतो व त्याचा वापर आपल्याला पोर्ट म्हणून तिथं वापर करता येईल. अन्यथा जर हुबळी नदीमध्ये जर पाणी कमी झालं तर आपलं हे पोर्ट जे बनाया पोर्ट आहे ते नेस्तनाबूत होईल असं इंग्रजांना माहिती होतं. पण इंग्रज भारत देश सोडून गेले पहा. मग ती जी प्रथा आहे किंवा त्यांनी सांगितलेलं होतं त्यांच्या जे कर्मचारी होते की बाबा यामध्ये तुम्ही ह्या नदीचं पाणी तरी वाढवा, अन्यथा हे पोर्ट तुम्हाला काही दिवसांनी बंद करावं लागेल असं त्यांनी सांगून गेले होते आपल्याला. मग त्यावर आपल्या भारत सरकारने अगदीच पहा 1961मध्ये एक निर्णय घेतला. त्यांनी म्हटले की हे जे हुबळी पोर्ट आहे, ओके, किंवा आता इथं पहा हे अशा पद्धतीने जहाज येतं व इथं थांबू शकतं म्हणजे ह्या नदीच्या पाण्यामधून ते इथं थांबू शकतं कारण ही हुगळी नदी आहे. ओके, व गंगा नदीची डिस्ट्रीब्युटरी, बरोबर. मग त्यामुळे त्यांनी म्हटले की ठीक आहे आपण काय करूयात, हे जे गंगा नदी आहे ना यावरती एक बांध बांधूयात किंवा एक धरण बांधूयात. यालाच त्यांनी नाव दिलं पहा, कोणतं धरण आहे, फराक्का बॅरेज. ओके, हे अशा पद्धतीने एक भिंत म्हणा तुम्ही किंवा एक धरण म्हणा, अशा पद्धतीने त्यांनी फराक्का बॅरेज उभारले. व फराक्का बॅरेजचं काय काम असणार आहे, ही जी मेन गंगा नदी आहे पहा, मग ह्या गंगा नदीला त्यांनी ना 2 फोड केली. ओके, म्हणजे अगदीच पहा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कुठे इथं दिसत नाही आहे, हां, तर हे पहा अशा पद्धतीने ही गंगा नदी येत आहे. मग या गंगा नदीवर मी काय केलं पहा, किंवा भारत सरकारने काय केलं पहा, इथे एक बॅरेज किंवा अशा पद्धतीने एक भिंत उभारली. ओके, मग ही भिंत उभारल्यानंतर अगदी
जे गंगा नदीचं आहे ना ते डायरेक्टली पाणी वाढवलं जायचं. ओके, इथून जे 100% पाणी यायचं पूर्वी ते 100% पाणी ना या भिंतीला अडवलं जायचं. मग ह्या भिंतीला अडवलं गेलं की मग इथून ना हुगळी नदी जी आहे, डिस्ट्रीब्युटरी म्हणतात पहा, हुगळी नदीला आपण डिस्ट्रीब्युटरी म्हणतो, ट्रिब्युटरी म्हणत नाही गंगा नदीची, तर डिस्ट्रीब्युटरी म्हणतो. ते त्याचं नेमकं कारणच ते आहे, कारण आपण पहा अगदी उपनद्या पाणी देतात परंतु ही पाणी काय करते, घेते. ओके, हुगळी नदी जी आहे ना ती पाणी घेते, ती देत नाही पाणी. मग अगदीच पहा यासाठी पहा आपण काय केलं, इथं जे हुगळी नदी आहे, आता अगदी 100% जे पाणी येत होतं गंगा नदीचं ते 50% किंवा आपण काय करूया 30% पाणी गंगा नदीलाच आपण वापस दिलं तिकडं, व बाकीचं जे उर्वरित 70% पाणी आहे ते कोणाला दिलं, हुगळी नदीला आपण हे पाणी उर्वरित इकडं पाठवलं. व जेणेकरून पहा जे आपलं हुगळी पोर्ट आहे ना ते ॲक्टिवेट तिथं होऊ शकलं. ओके, हे ॲक्टिव्ह पोर्ट असं राहू शकलं. व आपण ह्या फरक्का बॅरेजचं काम पहा 1961 मध्ये बांधायला चालू केलं होतं व 75 मध्ये हे बांधकाम त्याचं पूर्ण झालं. बरोबर. मग आता पहा हे इथपर्यंत सिच्युएशन तुम्हाला समजली असेल. मग आता गंगा नदी कुठं जाणार आहे, हे 30% पाणी, पूर्वी 100% पाणी घेऊन ती पूर्व पहा बांगलादेशमध्ये जायची, पण आता ती किती घेऊन जाणार आहे, फक्त 30% पाणी घेऊन जाणार आहे कुठं, बांगलादेशमध्ये. मग 30% पाणी जर बांगलादेशमध्ये घेऊन गेली तर या नदीचं नाव पहा पद्मा होणार आहे. व हे जे डिस्ट्रीब्युटरी आहेत ह्या डिस्ट्रीब्युटरी कशा होतील, मग पहा सुका पडतील ना, कारण ती पूर्वी 100% पाणी यायचं ते आता किती, फरक्का बॅरेजमुळे आता त्यांच्याकडे फक्त 30% पाणी चाललं होतं. व 30% पाणी जर म्हटलं तर आता अगदीच पहा जसं कृषी ही कशावरती आहे, अगदी नदीच्या पाण्यावरतीच आपल्याकडे कृषी केली जाते. अगदी बांगलादेशमध्ये पण तीच सिच्युएशन आहे ना. ओके, मग बांगलादेशला लक्षात आलं की बाबा फरक्का बॅरेजमुळे आपल्याला पाणीच मिळत नाही आहे. ओके, मग आता आपण काय करायचं, मग 1976 पासून पहा त्यांचे आंदोलन वगैरे चालू झाली किंवा भारत देशाच्या विरोधात ते थोडंसं बोलायला लागले की बाबा भारत देशाने पाणी अडवून खूप अवघड केलेलं आहे आमचं म्हणून. त्याच्यानंतर बांगलादेशची जी कॉटन इंडस्ट्री आहे पहा, जे क्लोथ सेक्टर आहे ते कशावर बेस आहे, फक्त गंगा नदीच्या पाण्यावरतीच बेस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या मंडे रोजी आपण काय केलं होतं पहा, हो हिलसा मासा पाहिलेला होता. हिलसा मासा ना अंडे घालण्यासाठी कुठे येतो, तर अगदी समुद्रात तो मासा राहतो परंतु अंडे घालण्यासाठी तो वापस जातो व गोड्या पाण्यामध्ये येतो. पण आपण काय केलं, हे फरक्का बॅरेजमुळे काय त्याचं प्रजनन तिथं करू शकत नाही येतो किंवा तो अंडे घालण्यासाठी वापस येऊ शकत नाही, कारण पाणीच नाही आहे ना गंगा नदीमध्ये. पूर्वी ते अगदी चांगल्या पद्धतीने चालायचं पण आता त्याला पाणी मिळत नाही आहे. त्यानंतर ही जी गंगा नदी आहे ती ज्यावेळेस बांगलादेशमध्ये जाते पद्मा होते व पद्मा नदी पहा जेव्हा बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते ना त्यावेळेस अशा पद्धतीने बारीक बारीक वितरिकांमध्ये ती विभागली जाते. बरोबर. मग आता वितरिकांमध्ये विभागली मग पहा हे जे फरक्का बॅरेज आहे यामुळे पाणी अडवलं गेलं व ह्या ज्या वितरिका आहेत या वितरिकांना पाणी मिळणार आहे का, आता तर पाणी मिळत नाही आहे. मग पाणी मिळत नाही आहे म्हणून काय होत आहे पहा, हे जे बंगालच्या उपसागराचं पाणी आहे ना ते वापस जात आहे. ओके, मग अगदीच पहा हे पाणी वापस झाल्यानंतर अगदी बंगालच्या उपसागराचं पाणी कसं असणार आहे, हे खारं पाणी आहे व वरून पाणी कोणतं येणार आहे, गोड पाणी येणार आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराची किंवा हा जो प्रदेश आहे हा प्रदेश सुपीक गाळचा प्रदेश पूर्वी होता तो आता कसा होत चाललेला आहे पहा, अगदी खारा होत चाललेला आहे. त्याच्यानंतर इथं मासेमारी जे व्यवसाय चालायचा पूर्वी तो पण बंद झालेला आहे. त्यामुळे बांगलादेशचं आपण भरपूर नुकसान केलं. त्याच्यानंतर आणखीन एक जर महत्त्वाचा पॉईंट बोललात तुम्ही तर पहा अगदी नदी किनारचा जो प्रदेश असतो तो शेतीसाठी एकदम सुपीक मानला जातो आपण, बरोबर आहे. पण पहा इथून फरक्का बॅरेजमुळे किंवा ही जी भिंत लावली आपण त्यामुळे गाळच येत नाही आहे. मग त्यामुळे सुपीक गाळाचा प्रदेश इथं बांगलादेशमध्ये तयार होणार आहे का, तर बिलकुल नाही. ओके, 2 इश्यू झाले पहा बांगलादेशमध्ये गंगा नदी किंवा फरक्का बॅरेजमुळे, हे 2 इश्यू समजले. त्याच्यानंतर त्यांना पाणी मिळत नाही आहे. बांगलादेशमध्ये 30%च पाणी आपण गंगा नदीचं सोडलं. आता अगदी त्याच्या डिटेलमध्ये जाऊ नका कारण ते मी सांगणार आहे पुढे. ओके, पण पहा आपण इथं त्यांना जर 30% पाणी दिलं ना तर त्यांना ते सफिशियंट झालं नाही आहे ना. ओके, मग ते सफिशियंट नसल्यामुळे पहा अगदीच त्यांचं जे व्यवसाय आहे त्यानंतर त्यांना पिण्याचं जे पाणी आहे त्याला तिथं घरघर लागली. ओके, म्हणजे दुष्काळ पडायला लागला. व जानेवारी ते मे या दरम्यान अगदीच पहा भारत देशामध्ये मान्सूनची स्थिती पुन्हा असते. मग आता समर कालखंड आहे ना सध्याला, आपण जानेवारी ते मे या दरम्यान पहा अगदीच उन्हाळा असतो व आपल्याकडे पण पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मग अगदी तसंच पहा बांगलादेशमध्ये जर आपण गंगा नदीचं पाणी सोडलंच नाही तर काय होणार आहे, तिथं पण त्यांची भटकंती किंवा दुष्काळ पडायला लागला. त्याच्यानंतर जी कॉटन इंडस्ट्री आहे बांगलादेशची त्याला पण घरघर लागली. हे जे सर्व इश्यू आहेत यामुळे बांगलादेशच्या जनतेला समजलं की भारत देशाने जे फरक्का बॅरेज बांधलेला आहे यामुळे अगदी बांगलादेशचं नुकसान होत आहे. मग पहा त्यांनी 1976 पासून आंदोलन चालू केली. मग आंदोलनं एवढी जास्त झाली, मोठ्या प्रमाणात झाली पहा ती आंदोलनं की बांगलादेशची जी जनता आहे ती ही फरक्का बॅरेज जी आहे ना ते तोडण्यासाठी निघाली.
झाली. ओके, म्हणजे बांगलादेशची जनता ही फरक्का बॅरेज तोडण्यासाठी बॉर्डरला डायरेक्टली येऊन धडकत होती. त्यावेळेस भारतीय सैन्य आणि बांगलादेशचं जे सैन्य आहे त्यांना इंटरव्ह्यून करून हे जे बॅरेज आहे त्याला प्रोटेक्ट करावं लागलं किंवा आंदोलन करताना ते बांगलादेशमध्ये वापस पाठवावं लागलं. एवढा मोठा तो आंदोलन झालेला होता. मग त्याच्यानंतर भारत सरकारने 1996 मध्ये पहा एक करार केला व त्या करारानुसार 30 वर्षासाठी आपण हा करार केला व 30 वर्षांच्या करारामध्ये आपण म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा पाणी नक्की देऊ. ओके, मग ते थोडंसं एक्स्ट्रा पाणी नक्की देऊ असं फक्त किती वर्षासाठी, आम्ही 30 वर्षासाठी हे देऊ असं भारत सरकारने म्हटलेलं आहे. व 1996 ते 2026 आता किती 30 वर्ष झालेली आहेत. 2026 मध्ये आपला हा करार संपतो. त्यामुळे आता या कराराच्या डिटेलमध्ये जाऊ नका की किती टक्के पाणी भारत देश देणार आहे त्यांना, हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं हा आहे पॉईंट की अगदी नव्याने ज्यावेळेस आपण हा करार करू, ओके, नव्याने ज्यावेळेस आपण करार करू त्यावेळेस कोणते कोणते मुख्य मुद्दे तिथं चर्चेत घेतली जावी हे आता पॉईंट तुमच्यासमोर असणार आहे. जे पास्टमध्ये झालं ना त्याबद्दल चर्चा करायची नाही, तर भविष्यात काय होईल याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे मी पूर्वीचे जे डिटेल्स आहेत ना UPSC पण ते डिटेल्स विचारत नाही. हां, पण गंगा नदीच्या उपनद्या वगैरे हे नक्कीच विचारणार आहे. ओके, त्याबद्दल आता चर्चा करणार आहोत आपण. तर 1996 ते 2026 या दरम्यानचा जो कालखंड होता त्यामध्ये काय होतं हे आपल्याला बिलकुल तुम्ही जास्त डीपली जाऊ नका. अगदी तसंच आहे पहा. एकीकडे दुसरीकडे काय झालेलं आहे 1960चं आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनकडे गेलं होतं, माफ करा. तर आपण सिंधू करार पण केलेला होता पहा, सिंधू वॉटर ट्रिटी. ओके, इंडस वॉटर ट्रिटी म्हणतात त्याला 1960ची. ती पण आपण आता काय केली, डिस्कंटिन्यू केली आहे ऑपरेशन सिंधू दरम्यान. बरोबर, मग ह्यामुळे पहा UPSC यावरून नदी प्रणालीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकीकडे इंडस जे नदी प्रणाली आहे ती पण महत्त्वाची आहे, सिंधू नदी प्रणाली, आणि दुसरीकडे गंगा नदी प्रणाली पण यावर्षी महत्त्वाची आहे. त्यामुळे UPSCसाठी प्लीज एकदा तुम्ही दोन्ही नदी प्रणालीच्या उपनद्या या सर्व तुम्ही एकदा पाठ करून घ्या प्लीज. हे खूप मोस्ट IMP हा सध्याचा इश्यू आहे. ओके, व बांगलादेशचे जर रिलेशन आपल्याला चांगले ठेवायचे असतील तर आपल्याला पहा 2026 मध्ये हा करार परत एकदा नव्याने होईल व त्यावेळेस अगदी बांगलादेशचे उद्या आपले रिलेशन कसे असतील हे या करारावरतीच आता डिपेंड होणार आहे. ओके, व अगदी याच्यापूर्वीचे पण जे रिलेशन झाले होते बांगलादेशसोबतचे, कारण पहा तुम्ही फरक्का बॅरेजमुळे जर बांगलादेशचं पाणी अडवलात ना तर बांगलादेश पूर्णतः तिथं म्हणजे अगदीच नष्टप्राय होऊ शकतो. अशा पद्धतीची ती सिच्युएशन आहे. कारण पहा त्यांना जर आपण पाणी दिलं नाही तर हे जे वितरिक आहेत त्या गोठणार आहेत. त्यानंतर त्यांची कॉटन इंडस्ट्री तिथं ठप्प होईल. बरोबर, मग कॉटन इंडस्ट्रीज ठप्प झाली म्हटल्यानंतर इकॉनॉमी बर्बाद होईल. म्हणजे सर्व गोष्टी तिथं, त्यानंतर दुष्काळ पडेल पहा, देशामध्ये हाहाकार माजेल. मग यासाठी पहा बांगलादेशला आपण म्हणजे नक्कीच कंट्रोल करू शकतो फरक्का बॅरेजमुळे. पण आता ह्युमॅनिटीच्या बेसिसवर व भारत शांतताप्रिय देश आहे या नजरेतून तुम्हाला 2026ची TT फ्रेम करावी लागेल. मग अगदीच पहा त्यासाठी मी कन्क्लुजन पण इथं दिलेलं आहे. आपण काय करू शकतो मग नव्याने, जर आपण आता TT करायची आहे ना तर त्यावेळेस आपण क्लायमेट चेंज, त्यानंतर पर्यावरणीय प्रवाह ह्या गोष्टींना आपण तिथं प्राधान्य देऊन नवीन TT करू शकतो. असं तुम्ही वे फॉरवर्डमध्ये लिहायचं आहे. ओके, जे झालं ना पूर्वी त्याबद्दल चर्चा नकाच करू, किंवा जे सरकार आले ह्याच्या पूर्वीचे त्याबद्दल चर्चा नाही करायची. तर उद्या कशा पद्धतीने होईल तर ती चर्चा करायची. व पहा तुम्हाला वाटत आहे का की फरक्का बॅरेजमुळे फक्त बांगलादेशचं नुकसान झालेलं आहे, तर बिलकुल तुम्ही चुकीचे आहात. इथं भारत देशाला पण याचा भरपूर फटका बसलेला आहे. तर भारत देशाला कसा फटका बसला तर तुम्हाला आठवतंय, आता ही कोसी नदी आहे पहा, ही कोसी नदी कुठून येत आहे तर अगदीच पहा इथं आहे नेपाळ काठमांडू. मग इथं ना नेपाळने पण एक धरण बांधलेलं आहे कोसी नदीवरती. या ज्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत किंवा गंगा नदीचं जे उगमस्थान आहे ते कुठं आहे, हिमालयामध्ये आहे. बरोबर, हिमालयातून यांचं उगमस्थान आहे. मग हिमालयाची उंची अगदीच जास्त आहे. मग उंचीवरून एखादी नदी जर येत असेल खाली तर काय होतं पहा, अगदीच तिच्यासोबत गाळाची मृदा किंवा छोटे दगडगोटे वगैरे आहेत ना ते सर्व ती घेऊन येते. बरोबर, मग ते सगळे घेऊन आल्यानंतर पहा ही कुठं जमा होत आहे, हे फरक्का बॅरेज इथं आपण केलेलं आहे आपण. ओके, मोठी लठ्ठ भिंत बांधलेली आहे आपण ती. ओके, मग ह्या गंगा बॅरेजवरती फरक्का बॅरेजवरती येऊन जे दगडगोटे आहेत किंवा जे गाळाची मृदा आहे ना ती येऊन इथं साचली जाते. मग हे जे गाळाचा जो प्रदेश आहे ना तो पूर्वी फरक्का बॅरेज नसल्यामुळे पहा डायरेक्टली तो समुद्रात जायचा किंवा बंगालच्या उपसागरामध्ये तो जाऊन मिळत होता. त्यामुळेच पहा तिथं दलदलची किंवा त्रिभुज प्रदेश तिथं तयार झालेला आहे, सुंदरबन वगैरे म्हणतो आपण त्यांना. ओके, हे याच्यापूर्वी झालेलं, पण आता काय होत आहे फरक्का बॅरेजमुळे आपलं पाणी अडवतं व जो काही सुपीक मैदानी प्रदेश वगैरे ना तो इथंच अडवलं जातं. ओके, जो गाळाची मृदा वगैरे आहे ना तो इथंच अडवली जाते. मग यामुळे होत आहे काय, हा जो बिहारचा वगैरे प्रदेश आहे पहा. ओके, या बिहार
या दरम्यान किंवा बिहारच्या प्रदेशादरम्यान वगैरे काय होत आहे पहा, दर 2-5 वर्षाला किंवा 10 वर्षाला तिथं नवीन बेट तयार होतं. ओके, व ते बेट तसं राहतं 1-2 वर्षासाठी राहतं व परत ते काय होतं पहा, नष्टप्राय होतं. का नष्टप्राय होतं? कारण पहा तो गाळावरून तयार झालेला तो बेट आहे. ओके, गाळावरून कसं तयार होतं सर? तर अगदीच पहा, ही नदी आहे व नदीवरून हिमालयामधून येत असताना काय घेऊन येत आहे पहा, गाळ घेऊन येत आहे. त्याच्यानंतर दगडगोटे वगैरे घेऊन येत आहे. मग गोल गोल फिरत फिरत एकाच जागी काय होतं पहा, ते गाळ वगैरे साचतं व साचल्यानंतर पहा नदीच्या पाण्याच्या वर ते थोडंसं निघतं ना, मग तिथं काय पहा, तिथं बेट तयार झालंच ना. मग ती तशाच पद्धतीने तिथं जो बिहारचा प्रदेश आहे ना, तिथं आपलं नवनवीन बेटी दरवर्षी सापडतात व तिथं शेतकरी पाहतावरती अधिकार सांगतात व 7-12 वगैरे घेतात ते. ओके, 7-12 तिथं लिहून घेतल्यानंतर पहा दुसऱ्या वर्षी काय होतं, तिथं त्यांचं बेटच नष्ट होतं. मग त्यांची जी शेत जमीन होती ती नष्टप्राय होत चाललेली आहे. हे सर्व कोणामुळे होत आहे? हे थँक्स टू फरक्का. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये अतिशय जास्त पूर येत आहेत. त्याचं कारण काय आहे? नेमकं तेच आहे पहा. एकीकडून कोसी नदीचं जे पाणी अडवण्याचं काम कोण करत आहे? नेपाळ करतं. व नेपाळला जर पाणी जास्त झालं तर ते काय म्हणतं की नाही बाबा आता आपल्याला सोडावं लागेल पाणी, म्हणून ते डायरेक्टली कोसी नदीचं पाणी सोडून देतं पहा. व अगदीच एकदा वरून कोसी नदीचं पण पाणी आलं व इकडून पहा अगदीच गाळाचा प्रदेश तिथं झालेला आहे. फरक्का बॅरेजच्या एकदम अलीकडेच गाळ साचलेला आहे व तिथून जर कोसी नदीचं जर पाणी तिथं प्राप्त झालं की लगेच पटना काय होत आहे पहा, अगदीच खाली जात आहे पाण्याखाली. मग अगदीच पहा पूर तिथं नक्की येत आहे. मग हे सर्व गोष्टी जर तुम्ही पाहिलात तर फरक्का बॅरेजचं आपल्याला पण नुकसान नक्कीच होत आहे. पण आपल्याला ना कोलकाता हे बंदर तेवढ ठेवायचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कोलकाता बंदर किंवा हुबळीचं बंदर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ते आपण लॉस करू शकत नाही त्याचा. मग हे सर्व जर पाहिलं तुम्ही सिच्युएशन, तर अगदी पहा क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंट या 2 गोष्टीला अनुसरूनच आता काय निर्णय घ्यावे लागेल. 2026 आपला नवीन करार होईल. ओके, गंगा संदर्भात. मग पाहूयात बांगलादेश आणि इंडिया त्याबद्दल कसे नवीन करार वगैरे घेतील. व आयरॉनिकली जर तुम्ही पाहिला तर 2026 नवीन गव्हर्नमेंट पण आलेलं आहे बांगलादेशमध्ये. त्यामुळे नक्कीच जर ते आपल्या विरोधात वगैरे थोडंसं जात असतील तर आपण याचं पण एक धाक दाखवू शकतो, कारण अगदीच आपल्याकडे त्यांची इकॉनॉमी आपल्या हातात आहे बांगलादेशची. पण नक्कीच त्याचे नुकसान भारत देशाला पण आहेत. पण पहा जिओ पॉलिटिक्स किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अगदी हे सर्व काही चालतं. काय एक म्हण पण आहे पहा, एव्हरीथिंग इज फेअर. ओके, मग अगदी तशा पद्धतीने सध्याला आपण अगदीच आता वॉर तरी सध्याला हे चालू नाही आहे, परंतु नक्कीच थोडंसं आपण नक्की त्यांची जी पॉलिसी आहे ती चायना सेंट्रिक होऊ नये यासाठी आपण ही जी गंगाची जी टीटी होणार आहे सध्याला, त्या टीटीवर आपण नक्कीच लक्ष देऊन राहू शकतो. ओके, किंवा अगदीच भारत देशाच्या अधीन्य राहून ते नक्कीच टीटी वगैरे तिथं बनवतील याबद्दल आपल्याला शंका नाही आहे पहा. तर फक्त हे पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर अगदीच गंगा नदीची जी उपनदी आहेत त्या प्लीज परत एकदा तुम्ही पाठ करून घ्या, किंवा आपलं जे टेली करंट अफेअर्सचं मॅगझिन आहे यामध्ये पण हा मॅप मी टाकलेला आहे. तर तुम्ही इथं जे दिसत आहेत पहा नद्या, हे प्लीज तुम्ही एकदा वाचून घ्या. हे खूप मोस्ट IMP आहेत. व फराक्का डॅम यावर्षी चर्चेत राहणार आहे, कारण 30 वर्ष झालेली आहेत व यावर्षी ती टीटी संपते. पुढल्या वर्षी या टीटीला रिन्यू करणं अपेक्षित आहे. ओके, पाहूयात मग. चालेल, तर अशा पद्धतीने फरक्का बॅरेजमुळे काय प्रॉब्लेम सध्याला निर्माण होत आहे हे तुम्हाला समजले असेल. त्यानंतर हिलचा मासा याबद्दल पण मी सांगितलं. त्यानंतर बिहारमधील पूरस्थिती कशामुळे होत आहे हे पण तुम्हाला आता नक्कीच समजलं असेल. कारण पहा अगदी तिथं भिंत बांधल्यामुळे ना, कुठे गेलं फरक्का बॅरेज? तर पहा इथे आपण भिंत बांधलेली आहे. ही भिंत बांधल्यामुळे गाळ जी आहे ती समुद्रात जाऊ शकत नाही आहे. तर ती गाळ जी आहे हिथंच साठवली जात आहे. व गाळ साठवल्यानंतर पहा वरून जर जास्त प्रमाणात पाणी आलं तर अगदीच पहा पाणी जे गाळ होतं त्याच्याही वर जातं व अगदी तिथं पूरजन्य परिस्थिती तिथं निर्माण होत आहे. हेच आज घडीला शाश्वत सत्य आहे. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. म्हणजे ह्या लेक्चरबद्दल या आर्टिकलबद्दल. बाकी आणखीन एक मला आर्टिकलबद्दल चर्चा करायची. हे झालं पहा इंडिया आणि बांगलादेश यांचे रिलेशन, किंवा गंगाची टीटी काय होती, किंवा गंगा करार जो आहे तो काय आहे नेमका, तो आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्कीच समजला असेल. त्याच्यानंतर येतं नेपाळबद्दलचं. ओके, पहा 5 मार्च रोजी नेपाळमध्ये इलेक्शन झाले व इलेक्शन झाल्यानंतर नव्याने पक्ष निवडून आला. 2022 जो पक्ष स्थापन झालेला होता त्या पक्षाचे सर्व आहेत पहा. बालेन शाह यांनी एक पक्ष स्थापन केला होता, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी. त्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला अतिशय जास्त बहुमतीत 125 सीट्स त्यांना मिळाले पहा. व ते सध्याला आज ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मग त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे. तर पहा याच्यापूर्वी व्हायचं काय, किंवा तुम्हाला माहिती असेल नेपाळमध्ये याच्यापूर्वी राजेशाही होती. मग राजेशाहीला उलटवून
जे कॉन्स्टिट्यूशनल किंवा रूल ऑफ लॉचं राज्य कधी आलं, 2008मध्ये आलं. व 2008मध्ये रूल ऑफ लॉ आल्यानंतर पहा परत त्यांनी 2015मध्ये संविधान चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. व त्यावेळेस कोण होते पंतप्रधान, KP शर्मा ओली. व तुम्हाला माहिती असेल पहा, जे नेपाळमध्ये 3 पक्ष आहेत किंवा जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यापैकी पहा अगदीच 2, एक प्रचंड आणि दुसरी असतात पहा ओली. ओके, या दोघांकडे सत्ता होती 2008 पासून. ज्यावेळेस राजेशाही खतम झाली ना 2008 ते आज तागयात, म्हणजे अगदीच पहा त्यांची भरपूर सत्तांतरण तिथं झालेले, ते आपल्यासाठी गरजेचे नाही आहेत. पण अगदीच पहा जवळपास 15 त्यांची सत्तांतरं झाली. व त्या 15 सत्तांतरांमध्ये अगदीच एके वेळेस प्रचंड बसायचे किंवा दुसऱ्या वेळेस त्यांचे ओली बसायचे. व अशाच पद्धतीने ते एकदा हे किंवा ते, म्हणजे संगीत खुर्चीच्या पद्धतीनेच ते पहा अगदी तशा पद्धतीने नेपाळचं राजकारण चालत होतं 2008 पासून ते 2025 पर्यंत. त्यानंतर हे जे दोघांचं राजकारण चालू होतं किंवा ही जी दोघांची संगीत खुर्ची चालू होती त्यामध्ये हात कोणाकोणाचा होता, एकीकडे चायनाचा होता व दुसरीकडे इंडियाचा होता. आता इंडियाचा हात कसा सर, तर अगदी पहा कम्युनिस्ट पार्टी जी ओली यांची होती ना कम्युनिस्ट पार्टी, त्यामध्ये चायनाचा हात होता. व प्रचंड आणि जे नेपाळी काँग्रेस आहे त्यामध्ये हात होता भारत देशाचा. ओके, म्हणजे अगदीच चायना कम्युनिस्ट पार्टी म्हटल्यानंतर चायनामध्ये पण तीच आहे, त्यामुळे ते कम्युनिस्ट पार्टीला जास्त महत्त्व द्यायचे. त्यामुळे पहा KP शर्मा ओली यांनी ना भारत देशाचा एक नकाशा रिलीज केला होता नेपाळचा. त्यामध्ये भारत देशाचा जो काही पार्ट आहे तो पण नेपाळचा पार्ट आहे असं म्हणत त्यांनी दाखवलेलं होतं. एकीकडे चायना तसंच करतं, अरुणाचल प्रदेशचा पार्ट आमचाच आहे असं म्हणतं, व दुसरीकडे नेपाळची पण हिंमत झाली होती की तो पार्ट आमचाच आहे म्हणून. म्हणजे अगदीच ते ठीक आहे, त्याबद्दल आता सध्याला चर्चा करायची नाही आपल्याला, पण थोडंसं त्यांची हिंमत खूपच झालेली होती त्यावेळेस. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस ते असे काहीतरी स्टेटमेंट द्यायचे ना ज्यामुळे नेपाळ आणि भारत देशामध्ये वाद नक्की व्हायचा तिथे. पण ते कोणासाठी करायचे, तर चायनाला खुश करण्यासाठी ते करत असायचे. ओके, मग एकीकडे पहा इंडिया होता तर दुसरीकडे चायना, म्हणजे एके वेळेस इंडियाची सत्ता यायची तर दुसरी वेळेस चायनाची सत्ता यायची. जसं अगदीच पहा तुम्ही बांगलादेशमध्ये पाहिलात, बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार होतं, परंतु अगदीच ते इंडिया सेंट्रिक होतं, म्हणजे इंडियासाठी ते खूप बेटर होतं आपल्याला, बरोबर. पण आता त्यांची पण सत्ता गेलेली आहे तिथे. मग तसंच पहा आता चायना आणि इंडिया या दोघांसाठी पण हे सध्याला नामुश्किल झालेलं आहे, कारण तिथे बालन शाह हे नवीन सत्तेत येणार आहेत किंवा नवीन पंतप्रधान झालेले आहेत. व त्यांनी याच्यापूर्वी पहा काठमांडूचे ते महापौरपद त्यांनी भूषवलेलं आहे व सध्याला ते 35 वर्षाचे आहेत व यंग खून आहे किंवा यंग ब्लड आहे. व ज्यावेळेस बालन शाह काठमांडूचे महापौर होते ना त्यावेळेस त्यांनी भारत, नेपाळ, चायना हे जे सर्व महासत्ता आहे त्यांना थोडंसं रोकटोक बोललेले होते. त्यांनी म्हटलं होतं की नेपाळमध्ये तुम्ही इंटरफेअर वगैरे करू नका, जी नेपाळची लँड आहे ती आमची आहे, आमचं सार्वभौमत्व तिथं आहे, असं त्यांचं पूर्वीपासूनच राहिलेलं आहे. मग त्यामुळेच पहा 2022मध्ये त्यांनी पक्ष स्थापना पण केलेली आहे. व त्यांचं शिक्षण जर तुम्ही पाहिलं तर कर्नाटकमध्ये झालेलं आहे. आता कर्नाटकमध्ये शिक्षण कसं काय होऊ शकतं, तर अगदी पहा नेपाळ आपला बाजूचा देश आहे, त्यामुळे आपण काय केलं आहे त्यांना अगदीच शिक्षणाच्या सोयीसुविधा वगैरे भारत देशामध्ये डायरेक्टली येतात. त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण पहा अगदीच त्यांची ट्रेनिंग पण आपल्याला बसनामध्ये वगैरे केली जाते. मग हे जे सर्व पॉईंट्स आहेत यावरून सिद्ध काय होतं पहा, तर आपण नेपाळचा बडा भाऊ आहोत या पद्धतीची भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे. किंवा आज पण तुम्ही पाहू शकता ना, हा आपला प्यारा भारत आहे, बाजूचे सर्व जे देश आहेत जसं भूटान आहे, त्यानंतर अगदी बांगलादेश आहे, त्याच्यानंतर नेपाळ आहे, जिथे जिथे तुम्ही पाहिला. त्यानंतर इराणमध्ये पण आपण काही दिवस थोडंसं चाबहार पोर्ट वगैरे तिथं बांधलेलं होतं. मग हे सहज होतं. त्यानंतर अगदी श्रीलंका आहे, श्रीलंकेला पण आपण मदत केली होती. व श्रीलंकेला मदत करत असताना किंवा नेपाळला मदत करत असताना आपण काय होतो, स्वतःला बडा भाऊ म्हणत होतो. परंतु बडा भाऊची भूमिका जी आहे ते आता बंद व्हायची वेळ आलेली आहे. कारण अगदी बांगलादेशमध्ये पण तेच झालं ना, आपण बडा भाऊ या नात्याने अगदीच जे काही निर्णय आहेत ना ते आपल्या सेंट्रिक आपण तिथं मोल्ड करू शकत होतो याच्यापूर्वी. पण तेथील जनता आता काय झालेली आहे पहा, स्वतःला तिथे त्यांना समजत आहे किंवा थोडीशी नॉलेजेबल झालेली आहे असं तुम्ही म्हणू शकता, त्यांचे अधिकार त्यांना समजत आहेत. मग त्यामुळे आता सध्याला पहा बडा भाऊचा जो काळ होता ना, भारत देशाने बडा भाऊ बनण्याची जी भूमिका होती, मोठा भाऊ मराठीमध्ये मोठा भाऊ ही जी संकल्पना होती ना ती आता बंद करावी लागेल भारत सरकारला. व नवीन पॉलिसी आता आपल्याला ऐकावी लागेल. व नवीन पॉलिसी आपण कशा पद्धतीने आखू शकतो, तर अगदीच पहा श्रीलंकेमध्ये पण त्यांची उठाव झाली. व आता श्रीलंकेची जी सध्याला निवडून आलेली जी पक्ष प्रमुख आहेत, राष्ट्रप्रमुख आहेत, त्यांना आपण काय करत आहोत डायरेक्टली. त्यानंतर बांगलादेश पहा, बांगलादेशमध्ये पण नवीन सरकार आलेलं आहे व ते जे सरकार आलेलं आहे ते डायरेक्टली निवडून आलेलं आहे, इलेक्शनमधून आलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांची जी जनता आहे त्यांचा मान राखणं खूप गरजेचं आहे बांगलादेश जनतेचा. ओके, मग ह्या सर्व जर गोष्टी पाहिलात तुम्ही तर आपण आता इंटरफेअर करू नये. तर अगदीच पहा आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात व अगदी आपण कृतीतून दाखवून देणं गरजेचं आहे की आम्ही तुमचं प्रोटेक्शन करतो. ओके, आता आपल्याला बडा भाऊ यांची भूमिका डायरेक्टली आपण मी आहे
मी तुझा मोठा भाऊ आहे असं सांगून नाही, तर आता आपल्याला कृती करावी लागेल. ओके, कृती करून ही आपल्याला सिद्ध करून द्यावी लागेल. कारण आज सध्याला पहा त्यांच्याकडे कोणता देश आहे तर चायना आहे, पण चायना हा कपटी आहे हे डायरेक्टली सर्वांना माहिती आहे. जसं की पहा श्रीलंकेला माहिती आहे ऑलरेडी किंवा चायना कपटी आहे. मग आता राहिला कोण देश आहे, एक तर पाकिस्तान आहे किंवा एक इंडिया आहे. पण पाकिस्तानची जी भूमिका आहे ती ऑलरेडी IMF कडे कर्ज मागत असतं, त्यामुळे भिकाऱ्याकडे आपण भीक मागू शकणार नाही ना. मग अगदी तशा पद्धतीने पाकिस्तान पण देश कटलेला आहे. पण भारत देश आहे, पण भारत सध्याला होत आहे काय पहा, भारत देशाची जी पॉलिसी आहे ना ती नेमकं कुठं आहे हाच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. ओके, कोण्या देशासोबत भारत देश आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. मग ह्या कारणानिमित्त पहा, भारत देशाला जर आपले जे शेजारी आहेत त्यांना सांभाळून ठेवायचं असेल ना, तर एक भूमिका घ्यावी लागेल. व भूमिका घेतल्यानंतर आपल्याला ते कृतीतून सिद्ध करावं लागेल. किंवा नेपाळ मी तुझ्यासोबत आहे, श्रीलंका मी तुझ्यासोबत आहे, बांगलादेश मी तुझ्यासोबत आहे. तुम्हाला समस्या येत आहे ना फरक्का बॅरेजमुळे, तर नक्कीच मी तुम्हाला पूर्वीसारखंच परत एकदा जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करेन. कारण अगदी ज्यावेळेस फरक्का बॅरेजचं काम होतं किंवा फरक्कामुळे माझ्या पण देशामध्ये काय होत आहे, नुकसान होत आहे. जसं बिहारमध्ये पूर दरवर्षी येत आहे, त्यामुळे नक्कीच आमचं पण नुकसान होत आहे. परंतु आम्ही ट्रेडसाठी थोडंसं याला तोडू शकणार नाही, जे फरक्का बॅरेज आहे ना ते तोडू शकणार नाही. पण नक्कीच आम्ही तुम्हाला पाणी नक्की देऊ तिथे, जेणेकरून पहा अगदी आमची जी इमेज आहे ती शांतताप्रिय नेशनची इमेज आहे, ती आम्ही डॅमेज नक्की नाही होऊ देणार. आम्ही तुमच्यासाठी नक्कीच आहोत. पण हे सर्व कसं करून दाखवायचं आहे, आपला कृतीतून करून दाखवायचं आहे. बोलून आपल्याला करायचं नाही, तर हे सिद्ध करायचं आहे कृतीमधून. ओके, तर अशा पद्धतीने आता नेपाळचं पण रिलेशन तुम्हाला समजलं असेल व आगामी वर्षामध्ये बांगलादेशसोबतचे आपले रिलेशन कसे असतील हे सर्व मी तुम्हाला आता डिस्कशनमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण इथे थांबणार आहोत. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.